आपण बघतोय विसाव्याला आता पालखी थांबलेली आहे आणि अनेक वारकरी आहेत जे विसाव्याला थांबलेत. थोडासा रिमझिम पाऊस पडतोय आणि त्याच पावसामध्ये हे वारकरी मस्त आराम करतायत थोडे वेळ, कारण त्यांना अजून खूप चालायचं आहे. आता आपण त्यांच्याशी चर्चा करूयात. मी त्यांच्याकडे जाते. सो चला आपण त्यांच्याशी बोलूयात, जाणून घेऊयात कसं नेमकं वाटतं जेव्हा पंढरपूर अगदी आता थोडं काही किलोमीटरवर राहिलेलं आहे. पांडुरंगाची भेट आता लवकरच होणार आहे आणि तेव्हा काय नेमक्या भावना असतात तेच आपण जाणून घेणार आहोत या सगळ्या वारकऱ्यांकडून. आपण बघतोय मस्तपैकी इथे झाडाच्या खाली हे वारकरी थांबलेले आहेत आणि थोडासा आराम करतात, कारण अनेक किलोमीटर त्यांना पुढे चालत जायचं आहे. अनेक माऊली आहेत, महिला वारकरी तर सगळ्या झोपलेल्या दिसत आहेत मला, पण काही माऊली आहेत जे जागे आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूयात. काय म्हणता माऊली? रामकृष्ण हरी. हो झोपू द्या झोपू द्या, सगळ्यांना नका उठवू. मला सांगा, मस्त बसलेले तुम्ही आता. आज वातावरण चांगलं, ऊन नाही आज. हा ऊन नाही आज. कोणत्या गावची आपली दिंडी? करंदी. करंदी. हा शिक्रापूर शिरोळ तालुका पुणे जिल्हा. पुणे जिल्हा. देहू ते पंढरपूर चाललेत. आता थोडंच राहिले पंढरपूर, कसं वाटतंय? मस्त मजेत गेलं. आता दिवस उलट पुरायचे नाही आम्हाला तिथं जायला. हा. हे 15 दिवसातला आनंद आता सगळं आजच संपून जायचं इथे आनंद. त्यामुळे बिंडा बोला इकडे 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 या तुम्ही, या या या. या हो तुम्ही या या आपलीच मुलाखत ना आपणच पाहणार आहे. या लवकर या. न्यूज 18 मराठी. असू द्या कुठल्याही असू द्या. बाकी मुलाखत काय पाहिल्याशिवाय म्हणतात? आनंद घेता येत नाही. मस्त मजेत चालली वारी आमची, नाही का? हा मजेत मजेत. मी तिथून येत होते, मी बघितलं इकडे मस्त झाडाखाली सगळे तुम्ही बसलेत, काही जण झोपलेत. म्हटलं चला आधी यांच्याशी आपण बोलूयात. या बसा माऊली. या 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 समोर या. या बसा या. काय नाही टीव्हीचं काय नाही, न्यूज 18 मराठी. टीव्हीचं काय नाही, गप्पा मारायला आले मी तुमच्याशी. बसा माऊली. जोडीने बघा यांची मुलाखत घ्या जरा. जोडीने कशी वाटली मुलाखत घ्या त्यांची. कितवी वारी आहे जोडीनं तुमची? तिसरी वारी. कसं वाटतंय जोडीनं वारीला येऊन? खूप छान वाटतंय. हा सोहळा स्वर्गीय सोहळा नाही का, कुठेच पाहायला भेटणार नाही. खूप छान वाटतंय, खूप आनंद घेतला आम्ही जोडीनी. खूप घेणार. इथून पुढे पण असाच आनंद घेणार आहे. आता दरवर्षी वारीला येणार का माऊली? हो दरवर्षी. तुमची पण तिसरी वारी आहे? चौथी. मग तुम्ही एक वारी त्यांना सोडून गेली का? सोडून आलो आणि दुसऱ्या वारीला मग घेऊन आलो. म्हणलं तू चल आता, नाही का? असं का? असं का? मग तिला आल्यावरती कळलं म्हणलं वारीचं काय आनंद आहे, नाही का? घरी ठेवली होती, आता रुक्मिणी सोबत घेऊन येते. जॉईंट फॅमिली, मुलं लहान आहेत, मुलं आजी आहे, आजोबा त्यांचे, नाही का? आणि आई वडील बंधू, जॉईंट फॅमिली. त्याच्यामुळे काय नाही. आणि प्लस आम्ही दोघं नाही, चुलता चुलती पण आहे, घरातली 4 जणी वारीला? वारीला. ते माऊलींबरोबर आहेत. 27 नंबरची दिंडी आहे त्यांची, रत्तापाटीवर माऊलींची, नाही का? सगळे आशीर्वाद तुमच्या एकाच घराला घेणार तुम्ही. आता पण पहिल्यापासून माऊलींचं पण. 4थी पिढी आहे आमची. गावले त्यांनाच फक्त त्याच्यातलं जे काय भेटते ना ते त्यांनाच पास सापडले. 4थी पिढी आहे आमची. अच्छा. हा आज हा आणि 4 पिढ्यांपासून वारी सुरू. 4 पिढ्यांपासून. आणि महिन्याची वारी दिला महिन्याच्या वारीला. महिन्याची वारी हो का? हो. अरे बापरे. मी पण करतो, नाही का? यांना थोडी यांची मुलाखत घ्या. काय मुलाखत, गप्पा मारता आपण. काय म्हणता तुम्ही माऊली? आता थोडंच राहिले पंढरपूर. आता मला असं झालंय, कधी जातो कधी जातो. आहे ना, माझे 13 वर्ष झाले. 13 वर्ष? बापरे. करोनाच्या पहिलं 12 वर्ष, आता ही 1 वर्ष. हा. आनंद भेटतोय, आपल्याला बरं वाटतंय. चला बाबा, परपंच तर करायचंच आहे, पोट तर भरायचंच आहे. मग ह्या सोहळ्यात बी चलून बघायचं म्हणून चलत ते आता कवर होईल तवर. मग ते माऊली चालत तू? हे करायचं. आपल्या घरी मीठ मिळत नाही, पण इथं सगळं खायला भेटत आहे. उपाशी नाही आणि हे बी नाही, सगळा आनंद आहे. सगळं भरपूर आहे, पांडुरंगाने सगळं दिलं. 13 वर्षांपासून वारी करताय. दरवर्षी वारी बदललेली जाणवते का तशीच जाणवते वारी? जाणवायचं म्हणजे काय, आता आपल्याला काही शिक्षण नाही, काय नाही, आपल्याला काय म्हणता येत नाही, बोलता येत नाही, फक्त कान सोडायचं ऐकायला
आणि वारी चालत राहायचं. आणि शेती नाही, मोलमजुरी करून मोलमजुरी करून त्यांनी शेती नाही, घर हो. नाही, भाड्यानं घर देऊन राहतोय आम्ही. कुठे राहता? करंडी यांच्याच गावात आहे. अच्छा. मी उमरग्याची आहे, हा. पण यांच्या गावाला येऊन मला 35 वर्ष होते. माझे भाऊ आई बाप सगळे अच्छा. आई बाप गेले. सगळेच आले का इकडे राहायला? मग आता तुम्ही शेतात मजुरी वगैरे करता? हा, मजुरी करतोय आम्ही. खरपायला जायचं, कुणाचं ऊस लावायचं, काय करायचं असं करतो. पण ती करून तेच आपलं 4-8 दिवस मोहर मजुरी करायचं, पैसा जमवायचं. मग आता आली वारी चलावा. मग आता घरी कोण कोण असतं तुमच्या? घरी भातचा आहे, भाच्याची बायको आहे, तिला 2 पोरं आहेत, आई वडील गेले आता. मग तुम्ही नसताना ते कसं, ते पण मजुरीला जातात का? नाही, सुनबाई नाही जात मजुरीला. पोरानं रिक्षा काढल्या, आता रिक्षावर जातो. अच्छा. पण तुम्ही जाता? मला आता वारीवरून गेल्यावर परत जाणार? दुसऱ्या दिवशी लगेच. बापरे. ठकवा दाखवायचा नाही, हा. मग काय उपयोग नाही वारी केल्याला. मग ठकवा दाखवायचा नाही, येताना पण ठकवा दाखवायचा नाही. आदल्या दिवशी काम करायचं आणि दुसऱ्या दिवशी वारीला निघायचं. हे वर्षाचा नियमच आहे माझा. बापरे, कमाल आहे. आणि आजारी पडलं नाही कधी. परमेश्वरानं तेवढं तिथं माऊलींची कृपा आहे. कधी नाही, आजारीची गोष्ट नाही. ते सलाईन भरा, हे भरा, असं कधी देवाने टाइम नाही दिला. मग अजून तरी खूप चांगलं चाललंय. बस एवढाच आशीर्वाद पाहिजे. मला काय लेकरं बाळा नाही, ते काय नाही, ते ताई मी बाबा पैसे राहायला. यांना सगळ्याला माहिती आहे, हे सगळे करंडीचे येते. भारी आहे कहाणी तुमची. कहाणी म्हणजे हे ते सख्खे भाऊ तर हाय तेच आहे ते, पण हे भाऊच आहे ती. सगळ्याची अक्का आहे मी. लहाना मोठ्यांची सगळ्याची अक्का. त्यांना अक्का म्हणतात का सगळे? माझं नावच कुणाला माहिती नाही. काय नाव आहे तुमचं? माझं अंबुबाई. अंबुबाई. आज माहिती तुमच्याकडनं नावच माहित नाही. त्यांनी सांगितलं तेव्हा माहिती. तुम्ही बघा, वारीमध्येच असं होऊ शकतं की कोणाचं नाव गाव काही कोणाला माहित नाही, तरी पण माऊली. हे फक्त वारीतच होऊ माऊली शकतं. माऊली. नाही तर आपल्याकडे पहिले नाव गाव कुठं आला काय नाही नाही हो. असं नाही विचारत. कुठंच नाही, असा सोहळा कुठंच नाही. गरीब गोर म्हातारे तरणे सासरू असे सगळे समान चालतात. आणि आमच्या दिल्लीत सगळ्यात कुठेही बसू द्या. बाई आहे, हे आता परका गडी आहे, मग ह्याच्यापाशी कसं बसू, हा. ह्याच्या मांडीला मांडी कशी लावू, असं नाही ना अनुभव. हा. गावात बघा, थोडं जरी धकाला, ए तुला दिसना का, असं होतं. हा. पण इथं नाही ना. पांडुरंगाने सगळ्याला एकच जीव दिलाय. सगळं आनंदात चालतात. तुझं माझं नाही निवड. गावात निवड होती. बरोबर आहे का नाही? इथं कुठं निवड आहे? तुझं नाही, माझं नाही, काय नाही, सगळे समान. मला हिनी म्हणत नाही ते दुसरी म्हणून, मला अक्काच म्हणतात. मग मी त्यांचीच झाले ना, थोडक्यात आहे का नाही. मग आता त्यांच्या तर अक्काला अक्का म्हणणारच आहे ती आवरेजून, पण मला अक्का म्हणते ती मला अभिमान मोठा आहे. बस बाकी काही लागत नाही. वा. मी सगळ्याची बहीण आहे आणि लाडकी आहे मी. नाही नाही, ती मुख्यमंत्र्याच्या त्यांनी आहे, त्या मी नाही बाबा. मी नाही, वय नाही, माझा अंगठाच बसत नाही. पण यांच्या सगळ्यांच्या आहात ना तुम्ही? सगळ्याचे एवढे नाही, रेषाच नाही. हा, ते ठम बसत नाही. पण एवढ्या जणांच्या बहिणी झाल्या तुम्ही. बस मग आणि काय मिळवायचंय? एवढंच मिळवायचंय. बंगला कुणी बांधतंय? मी एवढाच बंगला बांधलाय. नात्यांचा बंगला बांधला. बस बाकी काही लागत नाही. पंढरपूरमध्ये बांगला बांधलाय. 3 मजली. दरवर्षी एवढे वर्ष वारी का करावं वाटली तुम्हाला? म्हणजे हातमजुरीवर काम आहे तुमचं म्हणून विचारते. आनंद जीवाला. आपण पोटासाठी एवढं करतो, परपंचासाठी करतो, मग त्याच्यासाठी बी काहीतरी करावा वाटते ना आपल्या मनाला. आपले आईबाप काय करतात? आपलं पोरगं मोठं झालं पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. मग तसं देवाला म्हणायचं, बाबा मला कसा तरी ओढत नाही, मला तुझा आनंद बघू दे. बस. खूप सुंदर आहे, खूप सुंदर विचार. सगळ्यात मोठी माऊली आमच्या. आणि अभंग बी मग फार सगळे काही. तर तुम्हाला आता आम्ही पण अक्काच म्हणणार आहे, कारण सगळे म्हणतात मग आम्ही पण म्हणणार. सो तुमचे विचार खूपच भारी वाटले मला. म्हणजे अतिशय वेगळे विचार आहेत. नवीन नाते जोडणं, जे रक्ताचे पण नाहीयेत. मला तेच पटतं. हा. पहिल्यापासून दिर भावे नंदा जावा
पारम्यात जातात विचारता मग सांगते जावाच्या डिलेवऱ्या केल्यात, मग नंदावच्या डिलेवऱ्या केल्यात, भाऊजाईच्या डिलेवऱ्या केल्यात. आता सगळे हॉस्टेल तसं सकाळी सांगितल्यावर सासूची डिलिव्हरी माझं लग्न झाल्यावर केली मी. आणि मी देवाने म्हणला तू सगळ्याचं कर, तुझं काही नको. मग ते पण मान्य केले मी. मग आईबापाची सेवा करायला भेटली, नाहीतर मला आईबापाची सेवा करायला भेटली नसती. मी जर नवऱ्या घरी असते, आता तुम्ही नवऱ्या घरी आहे, तुमच्या आईबापाची सेवा करता येतो का? नाही. तुम्ही जो कंदर कुणाठीवर भाव झाल्यावर मग माझं देवाने वाटोळ केलं, ते बी बरंच केलं आनंदासाठी. आई आंधळी 4-5 वर्ष सांभाळले, बाप सांभाळले, सगळ्याला माहिती आहे. माझ्याकडे आईबाप माझ्याकडे ठेवून मधल्या भावाचा पोरगा माझ्यापाशी वर्षाचा आहे तसा माझ्यापाशी आहे. मग त्यालाच आता लग्न झालंय, त्याला 2 पोरी झाल्या, झाला परपंच. आता वारीमध्ये जेव्हा छोटे माऊली भेटतात तेव्हा असं छान वाटत असेल ना तुम्हाला? वाटणारच ना, साहजिकच ना वाटायचं. मग स्वतःचं असं कुटुंब नाहीये पण सगळे वारीमध्येच तुमचं कुटुंब झालं. बस 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 तेच, बाकी काय नाही. तर अक्का आम्ही तुम्हाला चंदूकाका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं देऊ इच्छितोय. रामकृष्ण हरी. प्लीज द्या. तुम्ही घ्या ते. मी पूर्ण वारीमध्ये शोधत असते की कोण आहे हाडाचा वारकरी. कोणाचे विचार चांगले आहेत आणि मला खूप आवडले तुमचे विचार, खूप सुंदर. रामकृष्ण हरी. दरवर्षी भेटा वारीत. भेटू ना, त्याची कृपा. हा, आपण काय करू शकणार. पण या तुम्ही दरवर्षी. येणार, लय वेळा येणार, होईल तेवढं येणार, होते तवर. आणि यांनी मला टाकणार नाही, ते मी जर गाडीत बी बसून आलं तर यांनी मला टाकणार नाही. ते विश्वास आहे मला. अक्कासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. मस्त. मी पार गाडीत जरी बसते म्हणले तर मला कोण नको म्हणणार नाही. अतिशय सुंदर असे विचार आहेत. हातावरचं पोट, एक शेतमजूर आहेत, स्वतःकडे काही घर नाहीये, शेती नाहीये, तरी सुद्धा इतकी सकारात्मक ऊर्जा आयुष्य जगण्याची आम्हाला सगळ्यांना तुम्ही शिकवली आहे, दर्शकांना पण सांगितली आहे. त्याबद्दल तुमचे धन्यवाद आणि तुम्हाला शुभेच्छा खूप खूप वारीसाठी. बोला रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी.